नाही, मला वाटतंय मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बघता राहुलजींच्या कार्यक्रमाची धास्ती त्यांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने ह्याची नोंदणी चालू आहे. नंदुरबार जिल्ह्यातून देखील मुली येणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुली या कार्यक्रमासाठी येत आहेत. आमच्या भगिनी या कार्यक्रमासाठी येत आहेत, कारण की त्यांना माहित आहे की त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, मुलांचे प्रश्न कोण मांडणार असेल तर ते फक्त राहुल गांधी या ठिकाणी मांडणार. नीटचा विषय असू दे किंवा या देशातले 150च्या वर पेपर जे फुटले, हा मुद्दा राहुलजींनी देश पातळीवर घेतलेला आहे. त्यामुळे आज पुण्यामध्ये ते येत आहेत, याची दखल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे, कारण की त्यांना माहित आहे की या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत. हे आता सगळ्यांना या ठिकाणी त्याची खात्री झालेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो. म्हणून मी सांगितलं काय की ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे. ऑनलाईन मध्ये या राज्यातल्या सगळ्या मुली रजिस्टर करून त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आता ते मी म्हणलं तसं कदाचित त्यांनी धास्ती घेतली असणार. हा कार्यक्रम एवढा मोठा यशस्वी झाला तर त्याची धास्ती कदाचित मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल. नाही, मला वाटतं या सगळ्या अटी इतरही कार्यक्रमांना ज्यावेळी Z+ सुरक्षा असते त्यावेळी दिल्यात का, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नाही तर फक्त त्या आम्हाला अटी शर्ती लागू आहेत असं होता कामा नये. एवढी दक्षता पोलिसांनी या ठिकाणी घ्यावी.